गिरजा रात्रीच हाजी मलंग करून आली होती. सकाळीच उठून हातपाय धुवून तिने हाका मारून झोपडपट्टीतील परसाद घेतील अशा मंडळीला परसाद वाटला. नंतर ती नाश्ता करायला निघाली. तिथेही भेटतील त्यांना परसाद देण्यासाठी तिने परसाद बरोबर घेतला. नाश्ता संपून आल्यावर ती पहाडावर मळलेलं कापड चोपड धुणार होती. फेण्याने काथ्याने अंग घासून काढणार होती. संध्याकाळी पान खात खात ती धंद्यासाठी निघणार होती आणि चांगली सपाटून कमाई करणार होती. आजपासून तिला त्या पोरीची मुळीच भीती वाटत नव्हती. बाबाकडून तिने स्वतःला बरकत मागितली होती आणि तिच्या प्रतिस्पर्धी पोरीच्या वाटोळ्याची कामगिरी बाबावर बजावून सोपवली होती. तिच्या म्हणण्याप्रमाणेच पुढे होणार होते, कारण कितीतरी फकीरांच्या आशीर्वादांचे पाठबळ तिला मिळाले होते. तिने एक फकीर पुरे 2 दिवस जेवू घातला होता. मोकळ्या हाताने दानधर्म केला होता. बाबावर चादर चढवली होती. जसे वागायला पाहिजे तसे ती पूर्ण श्रद्धेने वागली होती आणि त्याच श्रद्धेने तिला निश्चिती तिच्या धंद्याला शाश्वती दिली होती अशी तिची खात्री होती. म्हणून हसत, चमकत, उत्साहाने उसळत, पायऱ्यांवरून पाय चटाचट उचलत ती हॉटेलला शिरली. तिने मोठ्या आनंदाने हाक मारली, कासम, परसाद धर. गिरिजाच्या उधारीला कंटाळलेल्या हॉटेल मालकाने तिला बोलवलं, पण ती खुर्चीवरून उठून गेली नाही. उलट घाईने तिने ऑर्डर दिली. तिची धडपड पाहून मालकाला राग आला आणि तो ओरडून म्हणाला, तुझी तार आली आहे. हे ऐकताच ती धाडकन खुर्ची मागे सरून ओरडली, तार? हॉटेलवाल्याने शांतपणे तिला तार मराठीत समजावून सांगितली. ती ऐकून तिने बोंब ठोकली आणि हॉटेलवाल्याच्या हातापाया पडत ती ताबडतोब गावी जाण्यासाठी पैसे मागू लागली. तिच्या शोकदुःखाने एवढासुद्धा विचलित न होता तो म्हणाला, तेरी वायर मी 2 दिन संभाली, फेकली नाही, रद्दीत टाकली नाही. और दूसरी बात, तेरे जैसे औरत को मैंने पत्ता दिया, बहुत उधार दिया. जाओ, इतनी मेहरबानी काफ़ी हो गई. काहीसुद्धा न बोलता ती बाहेर पडली. तिच्या अंतःकरणात दुःखाचा डोंब उसळला होता. तिच्या शरीराचा कणनकण बधीर झाला होता. तरी ती तयारीला लागली. तिने साबण चोळून चोळून चेहरा धुतला, मळक्या चोळीने पुसला, आरसा तोंडापुढे धरला आणि तिच्या बंद शरीराला गदागदा हलवीत दडपून टाकलेला हुंदका बाहेर पडला. आरसा खाली पडला. मन शांत होईपर्यंत ती रडली आणि पुन्हा सजावटीला बसली. तिने तेल लावून भांग पाडला. चेहरा आकर्षक दिसावा म्हणून सैलसा बुतडा बांधला. एक बट बाहेर काढून गालावर सोडली. कुंकवाची टिकली कपाळावर कोरली. चोळी काढून तिचे काठ ओढून तिची गाठ अर्ध्याच छातीवर मारली. तेच लुगडं आतला वात वर करून कमरेवर काढून काठ नेसली आणि दंडाभुजांवर टाचा बोटांवर चालण्याचा प्रयत्न करीत ती झोपडीबाहेर पडली. मोठी मिन्नतवारी करून तिने पान सुपारी उधार घेतली, परंतु पान लावताना तिची चपळ बोटे चालेनात. पान खाण्याला तिचं मन होईना, पण ओठांवर लाली भरण्यासाठी ती बळेबळे पान चावू लागली. परंतु तिच्या ओठांवर लाली फुटली नाही. चेहऱ्यावर प्रसन्नता आली नाही. मनाला उत्साहाची उकळी फुटली नाही. तिच्या हालचालीत ती गेयता आली नाही. तिचे मन उदास होते. अंतरीचे दुःख आत उकळत होते. दुःख कमी करण्याच्या हर इलाजाने ते अधिक वाढत होते आणि तार ऐकल्यापासून गेलेले भान काही केल्या परत येत नव्हते. दुःखाने अशी तिची मोडतोड झाली होती. तरी ती गार्डनजवळ येऊन उभारली. गेल्या काही वर्षांपासून ती तिथेच येऊन उभी राहत होती, धंदा करीत होती, पण अजून कोणीच तिच्या ओळखीचे आले नाही. ती कोरड्या तोंडाने पान चावीत होती, ओठांना रंगवू पाहत होती, नळावर जाऊन चेहरा धुत होती. दुःखाने त्यावर आलेली खिन्नता पाण्याने पुसू पाहत होती, परंतु ती पुसली जात नव्हती. पुरुषांची नजर तिच्याकडे वळत नव्हती आणि तिला रडण्याची इच्छा असूनही परवानगी नव्हती. पुरुषांकडे पाहून ती हसत होती. तिच्या सबंध शरीरात मुरलेली पुरुषांच्या वासना उद्भित करणारी कला प्रयत्ने करून ती राबवत होती, परंतु कोणी तिच्याकडे येत नव्हते. तिला दरदाम विचारित नव्हते. वेळ आणि माणसे तिला ओलांडून जात होती. तिच्या दुःखाची कोणी कदर करीत नव्हता. तिच्या लेखी दिवस कोंडावडा झाला होता. त्याने पुरुष कोंडून टाकला होता आणि एकाएकी तो तिच्या नजरेस पडला. त्या म्हातारीशी काहीतरी बोलून तो तिच्याकडे येत होता. तो जसजसा जवळ येऊ लागला तसतसा तिच्या जीवाचा थरकाप उडू लागला. तिच्या अंगाला दरदरून घाम फुटू लागला. तिच्याशी त्याने एकांतात केलेला अत्याचाराचा आठव तिला विंचू होऊन डसू लागला. तो जवळ आला होता. आता बोलणार होता. तो बोलल्यावर तिला नकार द्यायचे जमले नसते. तिला त्याच्याबरोबर जावेच लागले असते. तो सांगेल तसे वागावे लागले असते. त्याच्या अत्याचाराला गोड म्हणावे लागले असते. काय करावे हे तिला कळेना.
त्याच्या तावडीतून कशी सुटका करून घ्यावी हे तिला उमजेना. ती घाबरून गेली होती. तो आला आणि तिला ओलांडून गेला. तिच्या हालचाली जागच्या जागी स्थिर झाल्या आणि त्याच्या पसरट पाठीचा पांढरा पसारा निबिड अंधारासारखा तिच्या डोळ्यात कितीतरी वेळ टिकून राहिला. काही वेळाने तिच्या जाणीवा परत आल्यावर तिला वाटले, बोलले असते, हसले असते तर बरे झाले असते. पोराला लवकर भेटता आले असते. ती लगबगीने पुढे झाली, परंतु तिच्या गळ्यातून हाक फुटली नाही. ती अत्याचाराची आठवण भूत होऊन तिला भेडसावीत होती. ती माघारी फिरली आणि धावत जाऊन म्हातारीला म्हणाली, ए निबरी, त्या बोकड्यासंग पोरीला पाठवू नकोस. का? म्हातारी गिरजाकडे न पाहता म्हणाली. मी सांगते, गिरजा उसळून म्हणाली. आमचा आम्ही पाहू. म्हातारीने तिची अपार सहानुभूती लाथाडली आणि गिरिजा शहारत संतापत शिव्या देत येऊन एका झाडाखाली हातपाय गाळून बसली. झाडाची सावली जमिनीवर चिडली होती म्हणून लांब लांब पळत होती. जमीन मात्र तिला सोडत नव्हती. गिरिजा त्या झाडाखाली पडली होती. तिच्या पोटात भूक होती, दुःख होते. त्या सावलीसारखे तिचे मन मुके होते आणि पळत होते. गिरजा? जवळ उभा असलेला नारायण शेट्टी पाहिल्याबरोबर ती चेहऱ्याची ने मनाची डागडुगी करून उठली. आता तिला प्राप्तीची निश्चिती होती. तो तिला नेणार होता आणि तिच्या विवंचनेचा शेवट होणार होता. कारण तो त्याच्याबरोबर अजून 2 माणसं घेणार होता आणि दुःखाला धक्का न लावता तिच्याशी माणसासारखा वागणार होता. म्हणून तिने ठरवून टाकले, नारायणसारखे गिऱ्हाईक सोडायचे नाही, व्यथेला वाढू द्यायचे नाही, मनाला रडू द्यायचे नाही. क्षणात ती सगन भाऊच्या लावणीतील शृंगार शूर सुंदरा बनली. त्याच्या अंगावर हात ओवाळून तिने कानशिलावर कडाकड बोटं मोडली. इतके दिवस कुठं होतीस? मूल आजारी आहे, तार आली, जवळ दिडकी नाही, असे खरे सांगण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी तिचे माऊलीचे मन आतुर झाले. पण ती सावध झाली. तिने ही माणुसकीची भव्य भावना मारून टाकली. त्यामुळे आलेले गिऱ्हाईक जाणार होते आणि तिचे जाणे शक्य होणार नव्हते. म्हणून ती आपले कसब करून सावरून उठली. ती लाजली, आडेवेडे घेऊ लागली आणि चाचरत पण गालीच्या गाली हसत म्हणाली, हात लावायचा नव्हता. असे सांगितल्यावर गिऱ्हाईक शहाणपणा सोडते, भावासाठी भांडत नसते आणि सांगितल्या दरदमात घेऊन जाते असे तिला माहीत होते. म्हणून ती खोटे बोलली आणि तिच्या अंतरी सुरी शिरली. वा, नारायण उद्गारला. 5 रुपये? तिने आपल्या कायेची किंमत त्याचा बेफामपणा पाहून वाढवली. 5 रुपयांची काही गिऱ्हाईके ती मिळवणार होती आणि आजच रात्रीच्या गाडीने गावी जाणार होती. म्हणून त्याला अधिक उत्तेजित करण्यासाठी, त्याच्या खिशातून 5 रुपये काढून घेण्यासाठी ती आपली प्रभावी कला वापरू लागली. ती उगीचच ओशाळली, लाजली आणि हळूच म्हणाली, पहिला तूच आहेस, पहिल्याच दिवसाचा. एवढे बोलून तिने शरीर समर्पणाची आपली उत्सुकता त्याच्या अंगावर निर्जीव होऊन कोसळून व्यक्त केली. त्याने तिला मिठी मारून सावरून धरली आणि तो म्हणाला, खरंच नाही? तिचे हे म्हणणे त्याला पटले नाही. म्हणून विशिष्ट हालचाली करून तिने त्याला पटवले. पैसे नसल्यामुळे त्या दुःखातही तिला सुख वाटत होते. त्याच्याशी लगट करून तिने तिच्या धंद्याची भरपूर जाहिरात केली होती आणि ती बऱ्याच जणांनी पाहिली होती. कमीत कमी 2-4 गिऱ्हाईके येण्याची तिला खात्री वाटत होती. परंतु बराच वेळ जाऊनही कोणी आले नाही. वेळ जाऊ लागली, भूक बळावू लागली, उदासीनता वाढू लागली आणि सकाळपासून चाललेल्या निर्दय उपेक्षेने ती रडीला आली, चिडीला आली, उद्वेगली. आवेगहून धंद्याला काडी लावीत निघाली. गार्डन बाहेर आली आणि पुन्हा माघारी फिरली. वावटळीतील वातीसारखे तिचे मन थरथरत होते. तरी ती तशीच मन स्थिर करीत होती आणि नारायण शेट्टीला शोधत होती. आता तिला वेळ नव्हता. मिळेल तो भाव घेऊन तिला धंदा करायचा होता आणि 12 वाजेपर्यंत पुरा करायचा होता. म्हणून ती बागेत शिरली. तिला नारायण शेट्टीशी लगट करायची होती आणि स्वतःची अत्यंत स्पष्ट नागवी जाहिरात करायची होती. पुष्कळ फिरूनही तो दिसला नाही. तिला कोणी विचारले नाही. म्हणून हरणाचा पिंजरा पाहून पुढे येणाऱ्या सातारी पहिलवान जोडीला तिने डोळा घातला आणि परिणाम पाहण्यासाठी ती तिरकी होऊन उभी राहिली. केवळ आपल्या पाठीमागील शरीराचा सुडौलपणा दाखवण्यासाठी सबंध पदर गोळा करून घाम पुसू लागली, वारा घेऊ लागली. चायला आवा डोळा व मारत्या, हसत तिच्याकडे पाहून थुंकला. शिव्या देत ती जोडी निघून गेली आणि या उपेक्षेने चिडून, दुःखाने पिडून, कष्टाने थकून, भुकेने गळून, वेडीपिशी होऊन तिने तिच्याकडे पाहणाऱ्या चष्मेवाल्या माणसाला मानेने खून केली आणि तो तिच्याकडे आला
आणि त्याने तिला भाव विचारला. 5 रुपये. तिच्या अंगात जोर राहिला नव्हता. तिचा आवाज खोल गेला होता, कापरा झाला होता. तिच्या क्लांतपणाला तो तिचा भित्रेपणा समजला, तिचा नवखेपणा समजला. 2. तिचा नवखेपणा आणि तिच्या कपड्यांवरून त्याने तिचा भाव ठरवला आणि बावरलेल्या गिरिजाने मान हलवून त्याला नकार दिला. चल. त्याला घाई झाली होती आणि घाई देखील बाईला भुलवण्याची एक युक्ती असते याची त्याला माहिती होती. त्याची घाई गर्दी पाहून तो जाळ्यात सापडलाय असे समजून तिने बोलक्या हालचाली करून त्याला पेटवला. किती वर्षापासून धंदा करतेस? तो शिगेला पोचला होता. त्याच्या सवालाचे कारण तिला समजले होते म्हणून तिने त्याला खोटेच सांगितले. गेल्या 2 महिन्यांपासून. पूर्वी जास्त बोलण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याला बेवकूफ करून अधिक प्राप्ती करण्यासाठी तिने खोटेच सांगितले. नाचायला होते. हे बोलताना तिने एवढी सुंदर हालचाल केली की तो पूर्णपणे गारद झाला आणि त्याच्या तोंडातून एवढाच शब्द बाहेर पडला. चल. आधी पैसे दे. मुंबईचे लोक. ती आता पूर्णपणे नवखी झाली होती आणि आत तिच्यातील आईने गाईसारखी मान टाकली होती. पळून जाणार नाही. मला उठून धरता येणार नाही. तिने डोळ्यांना पदर लावून चेहरा झाकला. डोळ्यात सर्व दारे ओलांडून आलेला थेंब तिने मोठ्या कौशल्याने पुसून टाकला. पदर बाजूला केला. तिच्या चेहऱ्याचा कण अन कण दुःखाने भरला होता आणि तिच्या या थापेचा तिचा चेहरा पाहून त्याच्यावर एवढाच परिणाम झाला की त्याने झटकन तिच्या हातात 5 रुपये दिले आणि ते दोघे फोरास रोडकडे जाणाऱ्या ट्रममध्ये बसले. गिरिजा त्याच्या गैरसमजाची वाढ करण्यासाठी, जास्त पैसे काढण्यासाठी शालीन स्त्री बनली. चालता चालता परिचय करून देऊन गिराईक मथवायची सवय तिने संयमपूर्वक दाबली. ती कोणाकडे पाहत नव्हती. छातीवरचा पदर ढळू देत नव्हती. डोईवरचा पदर सारखा नाकापर्यंत ओढत होती. मुळीच अनुभव नसलेल्या स्त्रीची भय व्याकुळता तिच्या डोळ्यात अवतीर्ण झाली होती. ती त्याची शालीन स्त्री बनून बसली होती. त्याला बिलगत होती आणि मुलाला कवेत घेऊन कवटाळण्याची तीव्र तर इच्छा तीक्ष्ण तलवार होऊन तिला जखमा करीत होती. कितीही प्रयत्न केले तरी ती मरत नव्हती, जिरत नव्हती आणि तो तिला लुटण्याचा विचार करीत होता. नव्याने धंदा करणारी बाई सावध नसते. पुष्कळ गिरायके घेऊन शक्ती वाचवण्याची खुबी तिला माहीत नसते. ती सरळ अन छान वागते म्हणून तिच्याकडून पुष्कळ घेऊन तिला सहज फसवता येते. त्याने तिला फसवण्याचे ठरवून टाकले. ती दोघे नाक्यावर उतरली आणि खोलीत गेली. ती अंथरुणावर जाऊन मरगळून बसली. त्याने दार बंद केले. उभी राहा बसण्याचा तिचा उद्देश होता. नवेपणा आणि त्यातून येणारा भित्रेपणा दाखवण्याचा. पण तिला खरोखरच उठवेना. उभी राहा. त्याने पुन्हा आग्रह केला. तिने मान हलवून नकार दिला. तो आग्रह करीत गेला. ती नकार देत होती आणि म्हणून ही हट्टी नवरी तरुणी त्याला फार आवडली. त्याने 2 रुपयांची नोट तिच्या हातात कोंबून तिला बगलेत हात घालून उभी केली. आग्रह करून तिचा नकार घेऊन तिला पैसे देऊन तो तिचे एक एक वस्त्र काढीत गेला. ती पूर्णपणे विवस्त्र झाली आणि तिची मूठ नोटांनी भरून गेली. मग तो डोक्यात येईल तसा तिला त्रास देऊ लागला. प्रत्येक प्रसंगाला पैसे देऊ लागला. हाजी मलंग बाबाच्या प्रभावाचा प्रत्यय तिला येऊ लागला. ती भाविकपणे पैसे घेऊ लागली आणि जीवाचे नाव दगड ठेवून ते अथांग यातना सहन करू लागली. तिच्याजवळ आता गावी जाऊन येण्यापुरती दवा दारूपुरती रक्कम जमा झाली होती आणि शेवटी तिने त्याला त्याच्या विक्राळ विकृत तृप्तीसाठी संपूर्ण शरीराचा मक्ता देऊन टाकला. तिची शक्ती संपली. सहनशीलता शून्य सोडून खाली गेली. तिची शुद्ध सरली आणि तिची कुलपाप्रमाणे आवळलेली मूठ सैल झाली. नोटांची वळकटी खाली पडली. एकाएकी आगीचा चटका बसल्यासारखी ती वळवळली. तिची झापड सरली. तिने चटकन हात उचलून मूठ पाहिली. मूठ रिकामी होती. मूठ रिकामी होती. निजल्या निजल्या ती भुई शोधू लागली. मूठ रिकामी होती. निजल्या निजल्या ती भुई शोधू लागली. पण शोधाशोध करूनही काही सापडले नाही. तेव्हा तिची नजर समोर गेली. तो चष्मेवाला कपडे करीत होता आणि दुसऱ्या क्षणात त्याचा धूर्तपणा तिच्या लक्षात आला आणि अथांग यातना सहन करणारी शून्याखाली गेलेली तिची सहनशक्ती संतापात परावर्तित झाली आणि तिच्या श्रांत शरीरात वीज होऊन नाचू लागली. तिच्या स्नायूंतील शक्ती संघटित करू लागली, उत्तेजित करू लागली. तिच्या डोळ्यात सापाची क्षुभता आली. तिचा चेहरा संतापाने लाल झाला. वरचा ओठ नाकाकडे दुमडून ताट झाला. तिने कमरेला कसा तरी पदर गुंडाळला आणि ती सुरुंगासारखी भपकन भडकून उठली. ए भाड्या, भडव्या, पळतूस कुठं? पैसा टाक आधी. तो दरोडेखोर गिरिजाचा प्रक्षुब्ध अवतार पाहून क्षणभर थरथरला
आणि सावध होऊन झेपावून येणाऱ्या गिरिजाची वाट पाहू लागला. त्याने झेपावून आलेल्या गिरिजाचा गळा धरून तिला दूर करून जरा तोलवली नि नंतर मांजर उचलून सहज फेकावे तशी तिला फेकून दिली आणि ती वात्सल्याने वेडावली. दुःखाने जळणारी आई जशी पडली तशी ती उठलीच नाही. पदर कमरेला आवळून धरलेली तिची मूठ कुलपासारखी घट्ट झाली. स्वाहा करून उठलेल्या होमकुंडातील ज्वालेसारखी तिची जिव्हा दातांच्या दरवाजाआड अडून पडली. आणि तार वाचणाऱ्या हॉटेलवाल्याने तिला खोटेच सांगितले होते. तिचा मुलगा वारला होता नि खरोखरच वारला होता.